द सोशल यूथ फाउंडेशनच्या तर्फे बुधवारी 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी एक दिवा शहीदांसाठी हा उपक्रम ठाण्यातील कचराळी तलाव शेजारी असणाऱ्या परमार्थ निकेतन येथे राबवण्यात आला। यावेळी उपस्थितांनी दिवा प्रज्वलित करत शहीदांना अभिवादन केलंय। दरम्यान दिवाळी, दसरा आदी सण साजरे करत असताना शहीदांसाठी देखील असे काही उपक्रम राबवले पाहिजे। यामुळे दिवाळीमध्ये एक दिवा शहीदांसाठी हा उपक्रम राबवण्यात येत असून युवा पिढीला देखील आपल्या शहीदांविषयी माहिती मिळावी म्हणून हा उपक्रम करत असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। यावेळी मुख्य अतिथी म्हणून संचालक आयुष्मान हॉस्पिटल डॉक्टर श्याम पांडे, संचालक एज्युकेशन प्लस क्लासेस रवींद्र प्रजापती, पर्यावरण प्रेमी पुरुषोत्तम लाल गुप्ता, यादव समाज ट्रस्ट रामानंद यादव, मनसे शाखा अध्यक्ष विनायक नलावडे यांच्यासह द सोशल यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप यादव, उपाध्यक्ष गजानंद यादव, सचिव अजय कनोजिया, खजिनदार अमित जयस्वाल, अरुण यादव, अक्षय खैरवार, शिवकुमार प्रजापती, अवनील निषाद आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी डॉक्टर श्याम पांडे, सोशल यूथ फाउंडेशनचे मार्गदर्शक। आमच्याबरोबर आमचे अध्यक्ष सोशल यूथ फाउंडेशनचे प्रदीप यादव, फाउंडर प्रेसिडेंट गजानन यादव। आज हे एक दिवा शहीदों के नाम हा कार्यक्रम 4-5 वर्षापासून हे राबवत आहे आणि हा कार्यक्रमला खूप मोठी प्रचंड गर्दी असतो। आज पाऊसमुळे थोडंसं हा दिवाळीचा सण आहे म्हणून आज थोडंसं कमी संख्यामध्ये लोक आले। आज सगळे आपल्या दिवाळी किंवा कुठला ना कुठला त्योहारमध्ये सगळे बिझी आहेत, तरी पण आज एक दिया शहीदों के नाम पूर्ण ठाण्यामध्ये हे सोशल यूथ फाउंडेशन जो करते, पहिले मी त्यांना एक आभार व्यक्त करतो की हा कार्यक्रम आहे। कोण आजचा कार्यक्रम म्हणजे दिवाळी सणामध्ये कोणी असं हा कार्यक्रमला म्हणजे आजपर्यंत कोणी बघत नाही की म्हणजे की शहीद आज जे शहीद झालेले आहेत ते शहीदांना आज काय त्यांचं हे दर्जा आहे। तरी पण हे सोशल यूथ फाउंडेशन आज हा कार्यक्रमला त्यांची उपस्थिती, त्यांचे सगळे सभासद आज उपस्थिती होऊन आज हे जे कार्यक्रम इथे कचराळी तलाव चंदनवाडी TMC समोर हा जे कार्यक्रम करत आहे, मी सोशल यूथ फाउंडेशनच्या तर्फे मी सगळ्यांना एक निवेदन करण्यात येतो की पुढच्या वर्षी, या वर्षी तर कार्यक्रम झालेत, पुढच्या वर्षी हजारोच्या संख्येने हे कार्यक्रम झालं पाहिजे। आम्ही हा कार्यक्रम गेल्या 3-4 वर्षापासून राबवतोय। आधी आम्ही खूप साऱ्या संघटनांसोबत कामं केली आहेत। आम्ही जय हिंद अभियान जी संघटना आहे जी पूर्ण भारत देशात क्रांतिकार्यांसाठी कामं करते, त्यांच्यासोबत पण काम केलं आहे आणि बरीचशी संघटना आहेत। पण तुम्ही बघाल की द सोशल यूथ फाउंडेशन आमच्यासोबत जास्तीत जास्त युवा लोकांची साथ आहे, म्हणजे जास्तीत जास्त युवा लोक आमच्यासोबत असतात आणि सर्व युवांचं असं मत होतं की दरवर्षी आपण काही ना काही कार्यक्रम करत असतो, पण जे आपले शहीद झालेले क्रांतिकारी आहेत त्यांच्यासाठी पण काही ना काही आपण करावं। आणि दिवाळीचा असा सण आहे की सर्व फटाके वाजवतात, दिवे लावतात। मग आम्ही पण हे विचार केला की एक दिवस आपण असं कार्यक्रम घेऊया जिथे आपण शहीदांसाठी काहीतरी करूया, त्यांच्यासाठी दिवे लावूया। आणि हा कार्यक्रम करण्यासाठी आम्ही विविध वेगवेगळ्या संघटनांना सांगतो की तुम्ही एकत्र या आणि आपण या ठिकाणी हा एक कार्यक्रम करूया। आणि गेल्या 3 वर्षात आपल्याला एक खूप प्रचंड प्रतिसाद भेटला आहे आणि आज जरा पाऊस आल्यामुळे जरीशी गर्दी कमी आहे, परंतु आपला कार्यक्रम आता सुरू झाला आहे आणि हा कार्यक्रम 11 वाजेपर्यंत चालणार आहे। यादव समाज ट्रस्ट जिला महासचिव। सर्वप्रथम द सोशल यूथ फाउंडेशन को तहे दिल से आभार व्यक्त करते हैं, बधाई देते हैं। इन्होंने एक अच्छा कॉज के लिए जो कार्यक्रम आज इन्होंने लिया है, हमारे जो क्रांतिकारी हैं उनके नाम पे एक दिया, क्रांतिकारियों के नाम का जो ये कार्यक्रम है, ये अति सुंदर कार्यक्रम है। और द सोशल फाउंडेशन के सभी मेंबर को एक बार फिर से हम बधाई देते हैं क्योंकि इनका जो कॉज है, क्योंकि आज का जो यंग जनरेशन है ये धीरे धीरे मतलब हमारे जो क्रांतिकारी जिनकी वजह से आज हम आज़ादी से हम अपने आज़ाद देश में घूम रहे फिर रहे हैं, जो भी कार्य कर रहे हैं, इनका बहुत बड़ा बलिदान है। और उस बलिदान को हमारे आज का जनरेशन को मतलब जानकारी लेना बहुत ज़रूरी है। तो इस तरह से अगर ये कार्यक्रम होता रहा तो निश्चित ही हमारे जो यूथ है जो धीरे धीरे मतलब अन्य फील्डों में उनका ध्यान मतलब जा रहा है, तो कम से कम क्रांतिकारियों के लिए भी उनके लिए मतलब मान मर्यादा इज्जत बनी रहेगी। और सचमुच ये बहुत क्रांतिकारी मतलब ये कार्यक्रम है और ऐसे कार्यक्रम को
जैसे अध्यक्ष महोदय ने कहा, डॉक्टर पांडे जी ने, कि आगे चल के इसमें बहुत सारे लोगों को सहयोग में आना चाहिए और ये सैकड़ों नहीं हजारों की संख्या में दीप जलना चाहिए। और हम उम्मीद करते हैं कि आगे चल के इसी तरह से भव्य कार्यक्रम होगा और क्रांतिकारियों की याद में एक मरतबा फिर से हम सबको बधाई देते हैं। जय हिंद, जय भारत। सर्वात पहिले भारतवर्ष सर्व नागरिकांना दीपावलीची खूप खूप शुभेच्छा। जय हिंद। मी आधार फाउंडेशन महाराष्ट्र प्रेसिडेंट अफसर मंगवाना। आज आपण इथे बघताय एक दिवस शहीदांसाठी। खरं ॲक्च्युअल जे दिवाळी आणि जे काही सर्व आपले सण आहे, आज आपले ह्या शहीदांमुळे हे आपल्याला करायला भेटतात। यांची पुन्हा ही आहे की आज आपण जे आपले देशातले कार्यक्रम आहे आपण शांतीपूर्वक आणि आपले मनाच्या हिशोबाने आपण करतात। पण यूथ फाउंडेशनचे मार्गदर्शनाखाली जसं आज आम्ही हे केलं आहे की एक दिवस शहीदांसाठी, ते करणं खूप महत्त्वाचं गरजेचं आहे। कारण आमची जी युवा पिढी येणारी त्यांना याचं महत्त्व कळलं पाहिजे की ज्या महापुरुषांपुढे आम्हाला ही आजादी भेटली आहे त्यांचं नाव आम्हाला सतत काढायला पाहिजे। आणि जोपर्यंत जसं बोलतात की सूरज चांद राहणार, पृथ्वी राहणार, तोपर्यंत हे शहीदांचे नाव राहिले पाहिजे। तसा या यूथ फाउंडेशनचा एक उद्देश आहे। आणि जसं आता प्रदीप सरांनी सांगितलं आहे की आता हा उपक्रम स्टार्ट झाला आहे। लोक 11 पर्यंत इथे येतात आणि शहीदांसमोर दिये लावतात आणि त्यांची आठवण करतात। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मैं रविंद्र प्रजापति। आज द सोशल यूथ फाउंडेशन ने एक बहुत ही अच्छा इनिशिएटिव लिया है और पिछले साल भी इन्होंने ये कार्यक्रम किया। इन्होंने हमारे देश के जो जवान हैं, जो शहीद हैं, बड़ी दुखद बात है कि आज भी उनको शहीद का दर्जा नहीं मिला। 1947 के पहले जो गरम दल के नेता थे, शहीद चंद्रशेखर आज़ाद, सुखदेव, राजगुरु जी, ऐसे तमाम असंख्य नेता थे जिन्होंने अपने कुर्बानी दी, जिन्होंने अपने रक्त से, अपने खून से आज़ादी को दिलाया। आज उन्हें हम भूल रहे हैं। आज की जो युवा पीढ़ी है, आज किसी से आप पूछ लीजिए, चंद्रशेखर आज़ाद जी का भी नाम पता नहीं होगा उनको, शहीद सुखदेव, राजगुरु का नाम पता नहीं होगा। तो कहीं ना कहीं हम धीरे धीरे हमारे जो आदर्श हैं, हमारे जो क्रांतिकारी हैं, हमारे जो प्रेरणा स्रोत हैं, उनको हम भूलते जा रहे हैं। और एक दिया शहीदों के नाम के माध्यम से जो सोशल यूथ फाउंडेशन ने ये पहल की है, बहुत ही सराहनीय है। कम से कम इसके माध्यम से लोगों को पता चलेगा, लोग जानेंगे, लोग समझेंगे और ये एक बहुत अच्छा कार्यक्रम है। मैं इन्हें बधाई देता हूँ, अभिनंदन देता हूँ। धन्यवाद, थैंक यू।